नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा विस्ताराने आढावा घेणार आहोत। राज्यभरात आज पावसाने थैमान घातलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सोलापूर, परभणी, पालघरला पावसाचा तडाखा बसलाय। जायकवाडी धरणातून विसर्ग सुरू असून पैठण शहरामध्ये पाणी शिरलंय, तर नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेला आहे। नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। गोदावरीचं पाणी नाशिक शहरात आता शिरण्यास सुरुवात झाली आहे। गंगापूर धरणातनं 9848 क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नाशिकच्या गोदाघाट परिसरात पूर्णपणे पाणीच पाणी दिसतंय, तर दुतोंडा मारुती पूर्णपणे पाण्यात बुडालाय। जायकवाडी धरणातनं तब्बल 2,30,000 क्युसेकचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात येतोय। त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। यामुळे पैठण शेवगाव हा रस्ता पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। गोदावरीच्या पुराचं पाणी पैठण शहरात शिरलंय, तर पैठणमधल्या गागाभट्ट परिसरातही पाणी साचलंय। त्यामुळे अग्निशमन दलानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं। गोदावरी नदी पात्रामध्ये होत आहे, तरी सर्वांनी सतर्क राहावे, काळजी घ्यावी। दरम्यान भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यातल्या दमदार पावसामुळे चंद्रभागा नदीलाही पूर आलाय। उजनी धरणातनं भीमा नदीमध्ये 90,000 क्युसेक, तर वीर धरणातनं नीरा नदीत 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। चंद्रभागा नदी पात्रात असलेल्या पुंडलिक मंदिरासह यामुळे इतर छोट्या मोठ्या मंदिरांना सुद्धा पाण्यानं वेढा घातलाय। तर चंद्रभागा नदी पात्रावर असलेला ब्रिटिशकालीन दगडी पूल सुद्धा पाण्याखाली गेला। प्रशासनानं नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। तर सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील सीना नदीला पूर आल्यानं संगोबा पूल तिसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय। सीना नदीत पाण्याचा विसर्ग वाढणार असल्यानं प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। त्यामुळे 10 ते 12 गावांचा करमाळ्याशी संपर्क तुटलाय। तर परभणी जिल्ह्यातल्या येलदरी जलाशयातनं 10 दरवाजांमधनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे जिंतूर सेनगाव हा रस्ताही बंद झालाय। तर पालघरच्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5ही दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आले। त्यामुळे धामणी आणि कवडास धरणातनं सूर्या नदीमध्ये 47,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सूर्या प्रकल्पावरचं धामणी धरण यामुळे 100% भरलंय, तर कवडास धरण ओव्हरफ्लो झालंय। त्यामुळे सूर्या नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मराठवाड्यासह सोलापूर, सातारा, नाशिक जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। शेतकऱ्यांचं उभं पीक पाण्यामध्ये गेलं असून लाखोंचं नुकसान झालंय। तातडीनं मदत द्या अशी विनवणी करत शेतकऱ्यांनी टाहो फोडलेल्या आहे। काय करू मुख्यमंत्री साहेब, काय करू? साताऱ्याच्या कराड तालुक्यातल्या शामगावमध्ये सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालं। शेतात पाणीच पाणी साचलं, त्यामुळे शेतकऱ्यांनी हंबरडा फोडला। काय करू मुख्यमंत्री साहेब, काय करू? जगावं का मरावं? अहिल्यानगरच्या राहता तालुक्यातल्या पिंपळस गावात द्राक्षाची बाग पाण्यात गेली आहे। द्राक्षाच्या बागेत पाण्यात पोहतानाचा शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद तालुक्यातल्या रोशन गावात शेतकऱ्यांनी कुटुंबासह जलसमाधी आंदोलन केलंय। गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे शेतीचं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकरी आक्रमक झालाय। तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। स्थिती एकदम आवाक्याच्या बाहेर गेलेली आहे, तरी कृपया विनंती आहे या शासनाला, प्रशासनाला यावं आणि त्वरित काय होते मदत लेखीद्वारे द्यावी अशी विनंती। बीड जिल्ह्यातल्या जेवा पिंपरी आणि हिंगणी खुर्द या परिसरातील शेती पाण्याखाली गेली आहे। शेकडो एकर शेतीला तलावाचं स्वरूप आलंय। नाशिक जिल्ह्यातल्या येवला, निफाड आणि चांदवड तालुक्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। मका, सोयाबीन, कापूस, टोमॅटोच्या शेतीला मोठा फटका बसलाय। मदत करा,
मदत करा, शेतकऱ्याला आर्थिक मदत करा, मदत करा, मदत करा, शेतकऱ्याला आर्थिक मदत करा. पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे द्राक्षांच्या बागेचं मोठं नुकसान झालं. कासे गावात द्राक्षाच्या बागेत पाणीच पाणी झालं. संपूर्ण द्राक्षाची बाग उद्ध्वस्त झाली. लाखो रुपये खर्च करून उभी केलेली द्राक्षांची बाग आता तोडावी लागणार आहे. लातूर जिल्ह्यातल्या बेळसांगवी या गावात शेतीचं मोठं नुकसान झालंय. शेतीत अनेक दिवस पाणी साचून राहिल्यानं पिकं कुजली आहेत. सोयाबीनचं पीक पाण्यात वाहून गेलंय. जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील शेती पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे. देवळेगव्हाण गावातल्या शेतकऱ्यांचा ऊस पूर्णतः जमीनदोस्त झालाय. एका शेतकऱ्याचा 5 एकरावरचा ऊस पूर्णतः भुईसपाट झालाय. परभणी तालुक्यातल्या पालममध्ये एका शेतकऱ्याची 9 एकर शेती पाण्याखाली गेली. पालम तालुक्यात 150 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला. शेती पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यानं हंबरडा फोडत मदतीची मागणी केली. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या देव नदीच्या पुरात शेती वाहून गेली. देवर्जन गावात शेती पाण्यात गेलेल्या शेतकऱ्यांनी हंबरडा फोडला. सोयाबीन, तूर आणि ऊस पिकाचं मोठं नुकसान झालं. हे पाण्यानं सगळं पार शेती हाय तेवढी नाहीसं झाली आहे. आता ह्याची न्याय तुम्हीच करा सरकार. आता आम्हाला जगण्याचा काही धीरावा नाही बघा. आता आज जगिलो जगताव, नाही म्हणलो तर जाऊन तळ्यात पडताव. असं आम्हाला इतका त्रास आलाय की आता मरावं का जगावं हे आम्हाला काही सुधारणा गेले. रोजगार करून खात बी घातलं, काढलेलं सोयाबीन वाहून गेले. 4 दिवसात 4-5 लाख रुपये दिलं तर बरे नसतात. फाशी घेऊन मारणार आम्ही. अहिल्यानगरच्या राहता तालुक्यातल्या खेडकेवाके परिसरातही शेती पाण्यात गेली आहे. झेंडूच्या फुलांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय. 2 दिवसांवर दसरा हा सण आहे. या सणाला झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते, पण त्याआधी शेतकऱ्यांची झेंडूची फुलं पूर्णतः बागच पाण्यात गेली आहे. पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली या गावातल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलाय. शेतकरी उद्धव कौलगे यांच्या 4 एकरावरील शेवग्याच्या शेतीचं लाखोंचं नुकसान झालंय. शेवग्याच्या झाडांना बहर आलेला असताना एकाही झाडावर शेंग उरलेली नाहीये. भंडाऱ्याच्या मोहोडी तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान झालं. पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाली. लवकरात लवकर पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नांदूर शिकारी, कुकाणा, तेलखुडगाव या गावात मुसळधार पाऊस झाला. कापूस, तूर या पिकांचं प्रचंड नुकसान झालं. तातडीने पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या फळबागा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या आहेत. बदनापूर तालुक्यातल्या वाकुळी आणि आसपासच्या परिसरातल्या फळबागांमध्ये पाणीच पाणी साचलंय. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गौडगावात दुसऱ्यांदा ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. कापूस, सोयाबीन पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांनी टाहो फुटलाय. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गौडगावात सोयाबीनचं पीक पाण्याखाली गेलंय. शेतकऱ्यांचं सोयाबीन पूर्णतः कुजलंय. मदत करा असं म्हणत शेतकऱ्यांनी टाहो फुटलाय. हे सगळं होत असताना लोकांना जी काही मदत करायची आहे ती जास्तीत जास्त मदत करण्याची सरकारची मानसिकता आहे. म्हणून आपण हे देखील सांगितलंय की सरसकटच पंचनामे त्या ठिकाणी करा, लिनियंट राहा. कुठेही फार कायद्यावर बोट ठेवून, फार नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नका. त्यामुळे त्या संदर्भात एकूण सगळ्या नुकसानीची माहिती आमच्याकडे आल्यानंतर अधिकची काय मदत करायची आहे त्याचा निर्णय सरकार करेल. जुलै ऑगस्ट जे काही नुकसान भरपाई त्याचा पंचनामा करून प्रस्ताव सरकारकडे पाठवला. आता सप्टेंबरचा पण प्रस्ताव
जाईल, त्यामुळे त्यांना देखील त्याप्रमाणे शासनाच्या वतीने मदत होईल. जबाबदारी पूर्णपणे पार पडण्यासाठी सर्व यंत्रणा तयार आहे. पालघर जिल्ह्यामधल्या सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर झालेली आहे. पालघर जिल्ह्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा आहे. पालघर जिल्ह्यामधील सर्व नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत आणि आता पालघर जिल्ह्यामधल्या सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर झालेली आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांचं पाणी नागरी वस्तीमध्ये शिरलंय. सोलापूर, धाराशिव, सातारा जिल्ह्यामधल्या माण तालुक्याला याचा सर्वाधिक फटका बसलाय. पाहुयात याचीच ड्रोन दृश्य. अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे नद्या नाल्यांना पूर आलाय. शेतामध्ये 2 ते 2.5 फुटांपर्यंत पाणी भरलंय. मुसळधार पावसामुळे शिर्डी शहर जलमय झालंय. शिर्डीतल्या कालिकानगर भागातल्या घरांमध्येही पाणी शिरलंय. नगर मनमाड महामार्गावरही पाणी साचलंय. अहिल्यानगर शहराजवळून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आलाय. नदीला पूर आल्यानं नगर कल्याण महामार्ग बंद झालाय. अहिल्यानगर शहरातल्या निफ्टी नाका परिसरातल्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी घुसलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. गंगापूर तालुक्यातल्या नद्यांना पूर आलाय. शेती पाण्याखाली गेली आहे. धाराशिव जिल्ह्यात तेरणा नदीला पूर आलाय. जिल्ह्यात 8 दिवसात चौथ्यांदा अतिवृष्टी झाली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. धाराशिव तालुक्यातल्या रुईतुगाव या गावातही तेरणा नदीचं पाणी शेतात घुसलंय. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील शेवाळा गावात कयाधू नदीचं पाणी शिरलं. त्यामुळे काही कुटुंबांना स्थलांतरितही करण्यात आलं. सातारा जिल्ह्यातला दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळ आणि खटाव तालुक्याला पावसानं झोडपलाय. मुसळधार पावसामुळे म्हसवड शिंगणापूर या रस्त्यावर पाणी आलंय. म्हसवड शहरातला एसटी स्टँड परिसर पाण्यात गेलाय. सोलापूर शहरातल्या आदिला नदीचं पाणी नागरी वस्तीत घुसलंय. शहरातील स्वराज्य विहार, वैष्णवी हाईट्स, वसंत विहार या परिसरातही पाणी शिरलंय. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या गोळेगावला अतिवृष्टीचा तडाखा बसलाय. कर्मवीर बंधारा फुटल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे झाडंही उन्मळून पडली आहेत. बीड जिल्ह्यातलं बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झालंय. बिंदुसरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पुराच्या पाण्यामध्ये स्टंट करतानाचेही व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि यात काही जणांना प्राण गमवावे लागलेले आहेत तर काही जण थोडक्यात बचावलेत. पाहूयात. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुराच्या पाण्यात कार घातल्याचा व्हिडिओ समोर आला. तर जायकवाडी धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू असताना एका चालकानं पाण्यात कार घातली. मात्र सुदैवानं कार चालक या पाण्यातनं बाहेर आला. तिकडे बीड जिल्ह्यातल्या माजलगावमध्येही दुचाकीसह वाहून जाणाऱ्या नागरिकाला स्थानिकांनी बाहेर काढलं. माजलगाव धरणाच्या समोरील बाजूला असलेल्या एका पुलावरून एक तरुण दुचाकी घेऊन चालला होता. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे तो दुचाकीसह वाहून जाऊ लागला. याच वेळी गावातल्या काही तरुणांनी दोरीच्या साहाय्यानं पाण्यात प्रवेश केला आणि या दुचाकीस्वाराचे प्राण वाचवले. तर नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात पिकअप जीप घालणं चालकाच्या अंगलट आलंय. मंद्याड नदीच्या पुरात पिकअप घेऊन जाताना चालक पाण्यात अडकला. गाडीत अडकलेल्या 2 व्यक्तींना गावकरी आणि पोलिसांनी यावेळी सुखरूप बाहेर काढलं. तर तिकडे साताऱ्याच्या खटाव तालुक्यात येरळा नदीच्या पुलावरून 52 वर्षीय व्यक्ती वाहून गेला. आंबवडे ते गोरेगाव या गावांना जोडणाऱ्या पुलावरून ही व्यक्ती चालली होती. पण पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे सुरेश गायकवाड हे वाहून गेले.
सोलापूरमध्ये बुधवारपासून पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये जमा होणार आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती आहे. आज रात्री 10 वाजेपर्यंत घरामध्ये पाणी शिरलेल्यांचे पंचनामे पूर्ण होणार आहेत. मोफत 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू जो पीडीएस मार्फत आम्ही देत होतो ते परवा मी आदेश काढला होता. त्याच्या वाटप पण आता फील्डवर सुरू झालेले आहेत. रात्री 10 वाजेपर्यंत माझे सगळे ज्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे ते सगळे घरांचे पंचनामे आज रात्री 10 वाजेपर्यंत संपतील आणि बुधवारीपर्यंत हे सगळे लोकांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये शासनामार्फत ते जाणे सुरू होईल.